नमस्कार. इयत्ता 7वी विषय इतिहास नागरिकशास्त्र पाठ क्रमांक 4 मूलभूत हक्क भाग 1 याची माहिती आपण गेल्या वेळेस पाहिलेली होती. साधारणतः आपण जर पाहिलं तर संविधानाने नमूद केलेले आपले हक्क याच्यामध्ये समानतेचा हक्क आपण याच्याबद्दल माहिती पाहिलेली होती. याच्याशिवाय स्वातंत्र्याचा हक्क, आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची स्वातंत्र्य ही भारतीय संविधानानं दिलेली आहेत याची माहिती आपण गेल्या वेळेस पाहिलेली होती. साधारणतः आपण जर पाहिलं तर भाषण करण्याचे स्वातंत्र्य, विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे. याच्याशिवाय शांततापूर्वक एकत्र येण्याचे व सभा घेण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आहेत. संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य दिलेलं आहे. भारताच्या प्रदेशात कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे किंवा भारताच्या प्रदेशात कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. याच्याशिवाय संपत्ती संचयन स्वातंत्र्य सुद्धा भारतीय राज्यघटनेनं दिलेलं आहे. आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेनं आपणाला दिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं स्वातंत्र्याचा हक्क भारतीय राज्यघटनेनं आपल्याला दिलेला आहे. करून पहामध्ये अ, ब आणि क ने केलेल्या काही कृती दिल्या आहेत. वर उल्लेखलेल्या स्वातंत्र्याच्या कोणत्या प्रकाराशी तुम्ही त्या जोडाल? अने आदिवासीचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी सहकार्य मंच स्थापन केला. या ठिकाणी आपणाला संस्था व संघटना स्वतंत्र करण्याचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला ते जोडता येऊ शकेल. याच्याशिवाय बने आपल्या वडिलांचे बेकरी उत्पादन गोव्यातून महाराष्ट्रात आणले. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. याच्यामध्ये ते मोडल व्यक्तीला शासनाच्या नव्या कराविषयक धोरण उणीवा जाणवल्या त्याविषयी त्या व्यक्तीने एक लेख लिहून वृत्तपत्राकडे दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य याच्यामध्ये ते मोडल. संविधानानं आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत, परंतु त्याचा बेजबाबदारपणे वापर करता येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा वागण्यामुळे इतरांचं नुकसान होणार नाही याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, परंतु चित्तावणी देणारं लेखन किंवा भाषण करता कदापि येणार नाही. समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कदापि भाषण करता येणार नाही, नाहीतर गुन्हा दाखल होऊ शकतो कायद्यानं. संविधानामधील स्वातंत्र्याच्या हक्कानं केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचे नाही तर आपण सुरक्षित राहावं यासाठी सुद्धा आपणाला हक्क उपलब्ध करून दिलेले आहे. सुरक्षिततेचा हक्क आपल्याला दिलेला आहे. कायद्यानं हे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले आहे. ते कोणत्याही व्यक्तीला नाकारले जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ आपल्या सर्वांना जगण्याचा हक्क आहे. वर करणे हा हक्क सोपा जरी वाटत असला तरी खूप अर्थ त्यात दडलेला आहे. जगण्याची हमी मिळवणं, जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणं असा त्याचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचं जीवित कोणापासूनही कोणालाही हिरावून घेता येणार नाही. कोणत्याही प्रकारचा अन्याय करता येणार नाही किंवा कारणाशिवाय कोणालाही हे असणारे हक्क हिरावून घेता येणार नाही. याच्याशिवाय कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करता येणार नाही, स्थानबद्ध करता येणार नाही. स्वातंत्र्याचा हक्क आता स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आता शिक्षणाचा हक्काचाही समावेश करण्यात आलेला आहे. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेनं दिलेला आहे. या हक्कामुळे शिक्षणापासून आपल्याला कोणीही वंचित राहणार नाही. म्हणून 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे. आता जीवित हिरावून न घेण्याच्या हक्काला आणखीन काही पूरक हक्क आहेत. एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही.
कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी तिच्यावर असणारे आरोप सिद्ध व्हावे लागतात. हे काम न्यायालय करतं. आरोपाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम, खटला उभा करण्याचे काम पोलीस करतात. मी गुन्हा केलाय असं म्हणणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ताबडतोब शिक्षा कदापि होऊ शकत नाही. का? तर त्याच्या व त्यानं केलेले जो गुन्हा आहे तो गुन्हा करत असताना अनेक प्रकारचे पुरावे जर असतील तरच त्या व्यक्तीला त्या असणाऱ्या कायद्याच्या अंतर्गत शिक्षा ठोठावता येऊ शकते, नाहीतर शिक्षा ठोठावता येऊ शकत नाही. त्याही व्यक्तीवरील आरोप कायद्याने सिद्ध व्हावे लागतात. या सर्व न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो. परंतु कोणत्याही निष्पाप किंवा गुन्हा न केलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ नये या गोष्टी सुद्धा अतिशय आवश्यक आहेत. शोषणाविरुद्धचा हक्क. शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा म्हणजेच शोषणाविरुद्धचा हक्क सुद्धा या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. आपल्यावर कोण जर अन्याय करत असेल, शोषण करत असेल, त्याच्याविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करता येतो कायद्यानुसार. राज्यघटनेने दिलेला हक्क आहे आपल्याला. संविधानानं एकीकडे शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीचा सर्व प्रकारावर बंदी घातलेली आहे, तर दुसरीकडे बालकाचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद सुद्धा केलेली आहे बघा. आणि मग त्याच्यामुळं त्यानुसार 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये कारखाने, खाणी यासारख्या ठिकाणी बालकामगारांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येणार नाही. जर घेतलं तर सदर व्यक्तीवर, मालकावर निश्चित पद्धतीनं गुन्हा दाखल होऊ शकतो, क्राईम दाखल होऊ शकते. याच्याशिवाय आपण जर पाहिलं तर वेठबिगारी किंवा सक्तीनं एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना सुद्धा काम करून घेणं, काही व्यक्तींना एखाद्या गुलामासारखे वागवणे, त्यांच्या कामाचा योग्य मोबदला न देणं, त्यांच्याकडून अतिशय कष्टाची कामं करून घेणं, त्यांची उपासमार करणं, त्यांच्यावर जुलूम, जबरदस्ती, अन्याय करणं, अशा प्रकारे शोषण होत आहे. शोषणामध्ये साधारणतः महिला, बालके, दुर्बल समाज घटक आणि सत्ताहीन लोकांचे होते. कोणत्याही प्रकारचे शोषण असो त्याविरुद्ध उभे राहण्याचा पूर्ण हक्क भारतीय राज्यघटनेनं सदर व्यक्तीला दिलेला आहे. याच्याशिवाय आपण अनेक ठिकाणी पाहतो बघा, हॉटेलमध्ये गेल्यानंतर की इथे बालकामगार काम करत नाहीत, इथे कामगारांना रोज पगार दिला जातो, अशा अनेक पाटी दुकानामध्ये आणि आपण हॉटेलमध्ये पाहतो. कारण या बालकामगारावर जर ठेवला तर त्याच्यावर, त्या मालकावर गुन्हा दाखल होऊ शकेल 14 वर्षाच्या आधीला जर बालकामगार असेल तर. म्हणून तसं त्या ठिकाणी पाट्यावर लिहिलेलं असतं. याच्याशिवाय शोषण होऊ नये व प्रत्येक व्यक्तीला आपले स्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणून शासनानं अनेक कायदे केलेले आहेत. काही कायद्याचा उल्लेख केलेला आहे. असे आणखीन काही कायदे आहेत, ते आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. किमान वेतन कायदा, कारखान्यातील कामाचे तास, विश्रांतीचा वेळ यासंबंधी तरतुदी, महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देणारा कायदा, म्हणजे अशा पद्धतीने अनेक कायदे सुद्धा भारतीय राज्यघटनेनं केलेले आहेत. भारताच्या संविधानातील समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धच्या हक्काचा आपण या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. आता पुढील भागामध्ये सुद्धा मूलभूत हक्क भाग 2 मध्ये सुद्धा अजून इतर हक्काचा आपण अभ्यास करणार आहोत. सदर पाठामध्ये आपण स्वाध्यायाच्या बाबतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्याने हे स्वाध्याय वर्गपाठाच्या वयामध्ये सोडवायचे. प्रश्न पहिला थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न दुसरा, स्वातंत्र्याचा हक्क यावर चित्रपट्टी तयार करा. याच्याशिवाय प्रश्न तिसरा, खालील वाक्य दुरुस्ती करून पुन्हा लिहा. चौथा, पुढील संकल्प चित्र पूर्ण करा. असे एकूण 4 उपप्रश्न स्वाध्यायामध्ये, ते व्यवस्थित लिहून वर्गपाठाच्या वेळेमध्ये विद्यार्थ्यानं सोडवायचे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकावायचे.